थांबावं वाटतंय आता. नको हा लढा, नको ही लढाई. कोणासाठी लढायचंय? सामान्य जनतेसाठी. ती कुठे पाठीशी उभे राहते तेव्हा? प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे. मग आम्ही समाजासाठी लढत असताना कशाला स्वतःला एवढा त्रास करून घ्यायचा आहे? आत्तापर्यंत कधीच माघार घेतलेली नाही. भविष्यात कधी घेईल असंही वाटत नाही. पण कुठेतरी मनात वाटतं की एवढ्या मोठ्या राजसत्तेच्या विरोध लढत असताना किती त्रास होत असेल. कधी इमॅजिन केलंय? आता तुम्ही म्हणाल आम्ही थोडी सांगितलंय तुला लढायला. मग तुम्ही असंच कधीपर्यंत मरणार सामान्य म्हणून? अरे तुमच्या कांद्याला 10-8 रुपयाचा भाव भेटतो तरी तुम्ही बोलत नाहीत. तुमच्या केळीच्या बागा शेतातल्या शेतात उद्ध्वस्त होतात, तिथल्या तिथे सडून जातात तरी तुम्ही बोलत नाहीत. ऊस घातल्यानंतर त्याचे हप्ते चातक पक्षासारखं पावसाची वाट बघत बसल्यासारखं पैशाची वाट बघत बसता तरी हप्ते तुमच्या खात्यावर पडत नाही, तरी तुम्ही बोलत नाही. काय ना, तुम्हाला तुमच्या अंगामध्ये रक्त थोडी आहे, तुमच्या अंगामध्ये तर पाणी भरलेलं आहे ना. तुम्हाला चंद गद्दार राजकारण्यांची गुलामी करायची सवय लागलेली आहे. ती गुलामीची सवय जाईनाच या भारतामधून. काही फरक पडत नाही. एवढं सोन्यासारखं पीक उभा केलंय मी माझ्या शेतात. या शेतामधून 2 टायमाची भाकर तर मला भेटेलच. तुमच्यासाठी लढत होतो फक्त आणि फक्त तुमचं आयुष्य बदलावा म्हणून. पण बोलतोय म्हणून हजारो विरोधक. अरे सत्ताधारी राज्याचा महसूल मंत्री खोटा गुन्हा दाखल करण्यामध्ये व्यस्त आहे. विचार करायची गोष्ट आहे. खरं बोललं की यांच्या बुडाला आग लागते. पण एक गोष्ट कायम लक्षात घ्या, तुम्ही जेवढं शांत बसाल तेवढे तुम्ही रगडले जाणार, आणि जेवढे तुम्ही बोलाल तेवढेच तुम्ही उसळी घेऊन क्रांतीच्या मार्गावर चलाल. बाकी तुमचा निर्णय आहे. मला तरी आता वाटतं या सामान्य माणसांसाठी कशाला काय करायचंय, कारण की क्रांती करणारे तर इतिहासातच आहेत, आता भविष्यात